आपण स्तोत्र 23 याकडे जाणार आहोत आणि मी तुमच्यासाठी पटकन ते स्तोत्र वाचतो. स्तोत्र 23 साम्स 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. हे आपल्या सर्वांचं परिचयाचं असं स्तोत्र आहे. जर आपण स्तोत्र 22, 23 आणि 24 पाहिलं तर स्तोत्र 22 आम्हाला भूतकाळाविषयी सांगतं, जिथे जो चांगला मेंढपाळ आहे तो आपल्या मेंढरांकरता आपला जीव देतो, प्राण देतो. मग ज्यावेळेस आपण या स्तोत्र 23 मध्ये येतो ते वर्तमान काळातलं स्तोत्र आहे आणि इथे आपण जो आहे तो चांगलाच नाही तर महान असा मेंढपाळ आम्ही पाहतो. आणि ज्यावेळेस आपण 24व्या स्तोत्रामध्ये येतो ते भविष्य काळाचं स्तोत्र किंवा मेंढपाळ आपल्याला दाखवतो, जो खरोखरच येणार आहे आणि जो मुख्य असा मेंढपाळ आहे. आणि खरोखरच हे स्तोत्र जर आपण वाचलं तर हे व्यक्तिगत असं स्तोत्र आहेत आणि ह्यामध्ये मी, माझा, मला असा हे जे शब्द आहेत ते कमीत कमी 15 वेळेस आलेले आहेत. म्हणजे किती आपुलकीने आणि आतुरतेने दावीद हे स्तोत्र लिहित आहे आणि आपल्या मेंढपाळाची तो स्तुती आणि वाहवा करत आहे. पुढे जाण्या अगोदर एक लहानशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक लहान मुलाला एक नवीन सायकल आणून देण्यात आली आणि त्याने आपल्या मित्रांना बोलवलं आणि त्याचे मित्र त्या सायकलची वाहवा करू लागले. आणि आम्ही पाहतो की कोण म्हणत होतं त्याचा हँडल चांगला आहे, त्याचं सीट चांगलं आहे, त्याचे चाक चांगले आहेत, त्याचे पायडल चांगलं आहे. परंतु हा जो मुलगा होता ज्याची ही सायकल होती तो म्हणत होता हे माझे आहे, ही सायकल माझी आहे. पहा किती त्या ठिकाणी आपुलकी आहे, किती त्या ठिकाणी त्याला एक उत्साह आहे त्याच्या त्या सायकलीबद्दल. तसंच आम्हाला देखील आमचा जो मेंढपाळ आहे त्याच्याविषयी अशाच प्रकारची आपुलकी आणि आतुरता असली पाहिजे. या ठिकाणी 6 वचनं आहेत आणि आपण या मेंढपाळाच्या 6 गोष्टींकडे लक्ष देणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे पहिलं वचन, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हे आम्हाला दाखवतो आमचा तो सर्व आहे. ही इज द पोझेशन, इज आवर पोझेशन. आणि खरोखरच ज्यावेळेस तो आमचा मेंढपाळ झालेला आहे तो म्हणतो की आम्हाला कुठल्याच गोष्टीची वाण पडणार नाही, कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही, कारण की ख्रिस्त माझा आहे आणि मी त्याचा आहे. जसं गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये ती वधू म्हणते, माझा वल्लभ माझा आहे आणि मी त्याची आहे. तसंच आम्ही स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे आम्ही देखील त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्त आमचा आहे. आणि ज्यावेळेस आपण कलसेकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या 9व्या आणि 10व्या वचनामध्ये येतो, कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय 9 आणि 10. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिवान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. पहा किती सुंदर आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेले आहोत. आम्ही तसे अपूर्ण आहोत परंतु ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला परिपूर्ण किंवा पूर्ण केलेला आहे. आणि किती चांगली बाब आहे, ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आहे म्हणून आम्ही पूर्ण असे लोक आहोत. आणि खरोखरच आपल्या सगळ्यांचं जे परिचयाचं वचन आहे, ज्यावेळेस आपण फिलिपियकरास पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये येतो. फिलिपियकरास पत्र 4था अध्याय 19वं वचन, माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवील. आमचा जो परमेश्वर आहे
आमची सर्व गरज पुरविणारा देव असा आहे. आणि त्याबद्दल आपण त्या प्रभूला धन्यवाद आणि स्तुती देऊया. आणि खरोखरच आम्ही त्याचे झालेलो आहोत, तो आमचा झालेला आहे. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे प्रियांनो. मग आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. दुसरं वचन, तेच 23व्या स्तोत्राचं दुसरं वचन. तो म्हणतो, आणि तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो आणि तो मला संत पाण्यावर नेतो. ह्या ठिकाणी आम्ही आमची स्थिती पाहतो. आमच्या प्रभूने, आमच्या मेंढपाळाने आम्हाला सुस्थितीत आणलेलं आहे. वी सी आवर पोझिशन इन क्राइस्ट. ख्रिस्तामध्ये आमचे जे आहे सुस्थिती, ते आम्ही पाहतो. आणि खरखरच तो म्हणतो की तुम्हाला हिरव्यागार कुरणात बसवितो. त्याने फार महत्वाचं आहे. आमचा प्रभू आम्हाला नेहमी जे चांगलं तेच देणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला कधी दुय्यम दर्जाचं किंवा कुचकामी असं काही देत नाही. आमचा जो परमेश्वर आहे तो आम्हाला सर्वोत्तम आणि सर्व जे चांगलं आहे तेच आम्हाला देतो. आणि खरखरच हिरवागार कुरण आम्हाला तो जे आहार आम्हाला देतो ते दर्शवतं. तर पुढे आम्ही वाचतो, तो मला संत पाण्यावर नेतो. म्हणजे तो आम्हाला आरामाची स्थिती दाखवतो. आमची ही सुस्थिती आहे की परमेश्वराने आम्हाला आहार म्हणजे त्याच्या वचन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्याने आम्हाला विसावा दिलेला आहे, आराम दिलेला आहे. असा गौरवी प्रभू तुम्हाला आणि मला लाभलेला आहे, जो तुम्हाला आहारही देतो, तो तुम्हाला आणि मला आरामही देतो. किती चांगली गोष्ट आहे. आम्ही मेंढरांसारखे होतो, जसं यशा 53:5 मध्ये आपण वाचतो. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग ठरला होता, परंतु आमच्या अपराधाची शिक्षा त्याला तो आमच्या ठिकाणी गेला प्रियांनो. त्या कॅल्वरीच्या क्रूसावर त्याने आपला प्राण दिला तुमच्या आणि माझ्या करता, जेणेकरून तुम्हाला आहार आणि आराम मिळावा. किती चांगली गोष्ट आहे प्रियांनो. आमचा प्रभू आमची जबाबदारी घेतो प्रियांनो. आमची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि तो आमची जबाबदारी काटेकोरपणे पार पडतो. आम्हाला कुठल्याही गोष्टीचे वाहन पडत नाही, कुठल्याही गोष्टीचं उन्हा आम्हाला होत नाही. आणि तो आम्हाला नेहमी तृप्त करणारा असा देव. प्रत्येक गोष्टीत विश्वासणाऱ्यांना, ज्यांनी त्याला आपला प्रभू तारणारा मानलेला आहे, जे त्याचे मेंढर झालेले आहेत, त्यांना तो नेहमी उत्तम देणारा देव आहे. नेहमी त्यांची काळजी घेणारा असा तो परमेश्वर आहे. मग आपण तिसऱ्या वचनामध्ये येऊया. तिथे आपण वाचतो, तो माझा जीव ताजा तवाने करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवितो. किती चांगली गोष्ट आहे. आम्हाला ह्या ठिकाणी त्याचं सामर्थ्य पाहावयास मिळतं. वी सी हिज पॉवर. कशा प्रकारचं सामर्थ्य तो तुम्हाला आणि मला प्रदान करतो. हे जग प्रियांनो पूर्ण घाणेरडं आहे. या जगामध्ये विश्वासणाऱ्यांना वावरायला काही चांगलं नाही, परंतु त्या स्थितीत देखील आमचा प्रभू आम्हाला नीतिमार्गाने चालविणारा आहे. तो तुम्हाला आणि मला सामर्थ्य पुरविणारा असा परमेश्वर लाभलेला आहे. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. नीतिमार्गाने चालविणे म्हणजे काय? नीतिमार्गाने चालविणे म्हणजे तो जी आमची इच्छा आहे, जी आमची दैहिक इच्छा आहे, ती परतून लावून त्याची जी इच्छा आहे तो आमच्यामध्ये टाकतो. आमच्या इच्छेला काढून त्याच्या इच्छेला तो आमच्या जीवनामध्ये टाकतो. त्याचाच अर्थ आहे नीतिमार्गाने चालू. आमची इच्छा आमची होत नाही प्रिया. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील ज्यावेळेस त्यांच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, त्याने म्हटले, माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर स्वर्गात आणि पृथ्वीत तुझी इच्छेप्रमाणे हो. आमच्या इच्छेला आम्ही प्राधान्य दिलं नाही पाहिजे. आमचं उलट आहे. आम्ही आमच्या इच्छेला प्राधान्य देतो, देवाच्या इच्छेला बाजूला करतो. परंतु परमेश्वराची अशी इच्छा आहे की त्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही आणि मी चाललं पाहिजे प्रियांनो. कारण की आम्ही भटकत जातो, आम्ही प्रभूच्या प्रीतीपासून वेगळे होऊन जातो. परंतु प्रभूच्या इच्छेला नेहमी आणि सदोदित प्राधान्य देणं हे किती अगत्याचं आहे, महत्वाचं आहे. त्याच फिलिप्पीकरास पत्रामध्ये आपण येऊया. फिलिप्पीकरास पत्र ह्याचा 2रा अध्याय आणि त्याचं 3रं वचन.
फिलिपियन्स 2:13. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. आमच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर जी इच्छा आहे, प्रभूची इच्छा, तो तुमच्या आणि माझ्यामध्ये साधून देणारा. त्याच्या इच्छाचं साधन किंवा तो साधक त्याच्या इच्छेचा आमच्या जीवनामध्ये होतो. त्याबद्दल आपण त्या प्रभूला धन्यवाद आणि स्तुती देऊया. तो किती चांगला आहे, त्याचा अनुभव आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तो देतो. त्याबद्दल आम्ही स्तुती आणि धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस स्तोत्र 139 आणि त्याच्या 23 आणि 24 वचनामध्ये येतो. स्तोत्र 139 त्याचं 23व आणि 24व वचन. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोरथ जाण. माझ्या ठाई दुष्टपणाचे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चाली. प्रियांनो, तुमची आणि माझी इच्छा किंवा तुमची आणि माझी प्रार्थना हीच असली पाहिजे. माझ्या जीवनातील दुष्टपणा, दुष्ट वृत्ती, दुष्ट विचार, दुष्ट कृती प्रभू तू काढून टाक आणि काय कर, मला तुझ्या सनातन मार्गाने, सार्वकालिक मार्गाने, जो नीतिमार्ग आहे, त्या मार्गामध्ये तुम्ही आणि मी चाललं पाहिजे. आणि जशी दाविदाची प्रार्थना होती तशी तुमची आणि माझी देखील अशाच प्रकारची प्रार्थना असली पाहिजे. प्रियांनो, मग चौथं मुद्दा आपण पाहूया. तिथे काय म्हटलेलं आहे पहा. स्तोत्र पुन्हा आपण 23 मध्ये येऊया. त्याचं 4थं वचन. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हे प्रियांनो आम्हाला त्याचं समक्षता दर्शवतात. हिज प्रेझेन्स. आमचा मेंढपाळ आमच्या बरोबर नेहमी सदोदित प्रत्येक क्षणाला असतो प्रियांनो. आणि ही सगळ्यात धन्य आणि आशीर्वादित बाब आहे. आमचा प्रभू आमच्या बरोबर असतो. तो आम्हाला कधीही सोडत नाही. एक सेकंदासाठी देखील तो आम्हाला सोडत नाही प्रियांनो. त्याची समक्षता नेहमी तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. ही किती गौरवी बाब आहे. हे किती आनंद देणारी बाब आहे. हे किती अतुलनीय बाब आहे की आमचा प्रभू आमच्या बरोबर नेहमी असतो प्रियांनो. तो आम्हाला कधीही सोडत नाही. इब्री लोकास पत्रामध्ये तो म्हणतो ना, मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही. किती कुठली परिस्थिती येऊ, कुठलाही अरिष्ट येऊ, कुठलाही अनिष्ट येऊ, आमचा प्रभू आम्हाला कधीही सोडत. त्याच 139 स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो ना, मी कुठेही गेलो तरी तू माझ्या बरोबर. होय प्रिया, किती गौरवी बाब आहे. आमचा प्रभू आम्हाला कधी सोडत नाही. तो नेहमी तुम्हाला आणि मला घेऊन जाणार आहे. तिथे तो स्तोत्रकर्ता म्हणतो, मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. जिथे भीती आहे तिथे देवाची समक्षता नाही प्रिया. आणि जिथे देवाची समक्षता आहे तिथे भीती नाही. भीती नष्ट करणारा, भीतीला घालवून देणारा असा आमचा हा प्रभू आहे प्रिया. ज्यावेळेस आपण यशाच्या पुस्तकामध्ये येतो, यशाचं पुस्तक याचा 43वा अध्याय आणि त्याची पहिली 2 वचने. यशा 43, 1 आणि 2. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नको, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारिली आहे. तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेल. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळणार नाही. पहा किती सुंदर या ठिकाणी आमचा प्रभू हे सांगत आहे. इस्रायलांना तो एक आश्वासन देत आहे, एक अभिवचन देत आहे की तू भिऊ नकोस. तो आम्हाला कधी हेच म्हणतो, भिऊ नकोस. आमच्या बरोबर असणारा, आमची काळजी वाहणारा आमचा प्रभू आहे. तो नेहमी सदोदित आमच्या बरोबर असतो. प्रभू येशू ख्रिस्तचं स्वर्गारोहण होत असताना त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं,
पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. प्रियानो, हे किती गौरवी बाब आम्हाला पाहायला मिळतं. आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. मग आपण पुन्हा स्तोत्र 23च्या 5व्या वचनामध्ये येऊया. तिथे काय म्हटलेलं आहे? तिथे 5वा मुद्दा आपण पाहतो. तिथे असं म्हटलेलं आहे, तू माझ्या शत्रूंच्या देखस माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. इथे आपण तो 5वा मुद्दा पाहतो प्रियानो, की आमचा जो प्रभू आहे तो आमचं रक्षण करणार आहे, संरक्षक आहे. तो आम्हाला कधी टाकणार नाही. आम्हाला नेहमी तो रक्षण करणार आहे. मेंढर फार भीती, त्यांचा जो स्वभाव आहे ते फार भित्रा स्वभाव आहे मेंढरांचा. परंतु प्रभू म्हणतो, मी तुझ्या बरोबर माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. आमच्या अवतीभोवती सर्व शत्रू आहेत त्या, परंतु त्या स्थितीत आमचा प्रभू आम्हाला चालविणार आहे. तो आम्हाला कधी अंतर देत नाही. त्याचं संरक्षण तो आमच्या अवतीभोवती त्याने ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच या जगामध्ये वावरत असताना आम्हाला कुणाला भ्यायची गरज नाही, कारण की तो आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला आनंदाचं आणि आशीर्वाद त्याचे जे आशीर्वाद आहेत ते भरभरून आमच्या जीवनातून वाहतात. त्यानं आशीर्वादांवर आशीर्वाद देणारा असा आमचा परमेश्वर आम्हाला प्राप्त झालेला आहे. आनंदावर आनंद देणारा असा आमचा परमेश्वर तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. ज्याचं आपण इफिस्करास पत्र याचा 1ला अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये येतो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, इफिस 1:3, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. किती धन्य बाब आहे, किती आशीर्वादित बाब आहे. तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये आशीर्वादित असे, त्यांनी तुम्हाला आणि मला आशीर्वादित असं केलेलं आहे. हे किती धन्य बाब आहे. तो आमचं संरक्षण करणारा देव आहे. आमच्या शत्रूंच्या पुढे आम्हाला घेऊन जाणारा, टाटमानेने घेऊन जाणारा असा हा आमचा मेंढपाळ आम्हाला लाभलेला आहे. त्याबद्दल आपण प्रभूची स्तुती आणि त्याला धन्यवाद देऊया. मग 6वा मुद्दा, ते स्तोत्र 23चं 6वं वचन, खरं कर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. हे किती सुंदर आहे. हे आम्हाला त्याची गौरवी आशा, द प्रॉस्पेक्ट किंवा त्याच्या सततची गौरवी आशा आपण या ठिकाणी पाहतो. काय आहे की आम्हाला आमच्या आयुष्याचे सर्व दिवसामध्ये कल्याण आणि दयाही लाभ. कल्याण म्हणजे आमचा प्रभू आमच्यासाठी सर्व काही चांगलं करणारा देव आहे. आमच्या हिताची गोष्ट आमच्या जीवनामध्ये तो करणार आहे. आजपर्यंत प्रभूने आपण सर्व जे विश्वासणारे आहोत ते प्रत्येक जण हे सांगू शकतो, खरंच प्रभूचा चांगुलपणा मी नेहमी सतत प्रत्येक क्षणाला अनुभवत असतो. तो प्रभू आमचा किती चांगला आहे. तो आमच्यासाठी सर्व काही गोष्टी चांगल्या हेच करत असतो. आपल्या सर्वांचं परिचयाचं ते वचन आहे. आपण ज्यावेळेस रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 28व्या वचनामध्ये येतो. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याचं 28वं वचन, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. सर्व गोष्टी मिळून किती चांगली गोष्ट आहे. आम्ही अडचणीत असो, अनिष्टामध्ये असो, अरिष्टामध्ये असो, ज्या पण गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात ते आमच्या कल्याणासाठी, आमच्या हितासाठी होतात. कारण की हा परमेश्वराचा आमच्यासाठी असलेला अभिवचन आहे. खरोखर आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लागते. दयेविषयी म्हणाल तर इफिस्करास पत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तो दयेविषयी धनवान आहे.
किती चांगलं आहे. ही इज रिच इन मर्सी. दयेविषयी तो धनवान आहे. असा परमेश्वर तुम्हाला आणि मला लाभलेला आहे प्रिया. असा मेंढपाळ तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. आणि म्हणूनच जसं दावीद म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तसं तो तुमचा आणि माझा मेंढपाळ आहे प्रिया. ह्या 6 गोष्टी तुम्हाला मिळतील ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला मेंढपाळ म्हणून स्वीकारा. इथे जर आजच्या सकाळी कोणी आहे ज्याने अजून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारलेला नाही, त्याला आपल्या जीवनाचा मेंढपाळ केलेला नाही, आजच तो क्षण आहे, आताच ती वेळ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारा. या 6 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतील. पहिलं, तो आमचा सर्वेसर्व आहे. ही इज आवर पोझेशन. दुसरं आपण पाहिलं, तो तुम्हाला आणि मला सुस्थितीत नेणार आहे. वी सी आवर पोझिशन. तिसरं आपण पाहिलं, तो तुम्हाला आणि मला सामर्थ्य प्रदान करणारा आहे. ही इज आवर पॉवर. चौथी गोष्ट आपण पाहिलं, त्याची समक्षता आमच्या बरोबर नेहमी असते. हिज प्रेझेन्स. पाचवी गोष्ट आपण पाहिलं, तो आमचं संरक्षण करणारा आहे. ही इज आवर प्रोटेक्शन. आणि पाचवी गोष्ट आपण पाहिली तर आमची सतत गौरवाची आशा आहे. ही इज आवर प्रॉस्पेक्ट. परमेश्वर त्याच्या वाचलेल्या वचनावर आपला विपुलतेचा आशीर्वाद पाठवो. धन्यवाद. आमेन.